कांद्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिलेली आहे, मात्र ही परवानगी अटी शर्तींसह दिलेली आहे। आता बांगलादेशात 50,000 टन कांद्याची निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे। नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स मार्फत ही निर्यात केली जाणार आहे। याबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे। गेल्या 7 डिसेंबरपासून केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी केल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे। या पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यात पुन्हा खुली होण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे। नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड मार्फत 50,000 टन कांद्याची निर्यात बंदी बांगलादेशात होणार आहे। केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी शुक्रवारी तशी अधिसूचना काढलेली आहे। दरम्यान निर्यातीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। बाजार दरावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही। कांदा निर्यातीला मर्यादित परवानगी दिल्याने बाजारावर काय परिणाम होईल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। कांदा व्यापारी आणि अभ्यासकांच्या मते निर्यातीचा कोटा कमी असल्यामुळे बाजारावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही। कांदा भावात काहीशी सुधारणा होऊ शकते, पण निर्यातीच्या कोट्यावरून बाजारातील सेंटिमेंट कसे तयार होते हे पाहावे लागेल। राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच निर्यात बंदी उठवलेली असून आता देशातील 50,000 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे। याचा फार काही दर वाढण्यावर परिणाम होणार नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे। कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी। कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत। कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारने 8 डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला होता। यामुळे कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे। याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। दरम्यान मागील काही दिवसांपासून कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नसल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलेलं आहे। 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे, मात्र फक्त 50,000 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळालेली आहे।